हॅलो, हाय, नमस्कार. आपण पहिला व्हिडिओ, दुसरा व्हिडिओ बघितलेलाच आहे ब्लाऊज कटिंगचा. आणि आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बॅक पार्टची पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आपण बघितली होती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे फ्रंट पार्टची कटिंग आणि स्टिचिंग. काल बॅक पार्ट आपण बॅक पार्टचे माप वगैरे टाकून सगळं बघितलं होतं. आज आपण फ्रंट साईडचं सगळं माप वगैरे टाकून बघणार आहोत. आणि आपल्याला कटिंग करून उद्या हा ब्लाऊज शिवायचा आहे. 1 टक्सचा ब्लाऊज आहे. तर चला, तर मी तुम्हाला पुढं सांगतेच. आता आपल्याला काय करायचं आहे, फ्रंटचा पार्ट आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर चला बघू आता आपण फ्रंटचा पार्ट कटिंग कसा करायचा, कशी माप टाकायची. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटू पुढं. तुम्ही बघू शकता, हा आहे आपला कालचा बॅक पार्ट. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, बॅक पार्टला फ्रंट पार्ट काढून, कालचा आपला बॅक पार्ट हा आहे आणि आपल्याला याच्यावरती फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे. तर आपण याच्यावरती फ्रंट पार्टचे काही जे हिस्से आहेत तर आपण त्याला चॉकने आखून घेऊ. चला, तर पहिलं मी याला टॅप करून याच्यावरचं चॉकचं मार्किंग होतं ते अंदक करते. चला, तर आता बघू. आता आपल्याला काय काय फ्रंटला घ्यायचं आहे तेवढंच आपण डार्क करणार आहोत. तर हे बघू शकता, हे मी घेते. हा मुंडा हा आपल्याला आतल्या बाजूचा घ्यायचा आहे. फ्रंटला आतल्या बाजूचा मुंडा येतो. हे बघू शकता. मी काय काय डार्क करते ते बघून घ्या. तुम्हाला जर वाटत असेल की आमचं काही चुकतं तर काही चुकत नाही. तुम्ही जसं आहे तसं बघून कटिंग केलं ना तर काही चुकत नाही आणि अजिबात घाबरायची गरज नाही. हे आपण एवढं आखून घेतलेलं आहे. तर आपल्याला हे पार्ट असंच फोल्ड करून प्रेस करून घ्यायचा आहे. तर मी हा असाच फोल्ड करते. चला, तर हा आपला फ्रंट पार्ट इथं रेडी आहे. आणि मी याला खालची रेष पण ओढून घेते सरळमध्ये. हे बघू शकता, मी डार्क करून घेते कारण थोडंसं जास्त अंधकच वाटते म्हणून मी डार्क करून घेते. हे बघू शकता. हे डार्क करून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शोल्डर मोजायचं आहे. इथं किती आहे ते शोल्डरचा मध्य काढायचा. आपलं शोल्डर आहे 4चा मध्य आपण काढू शकतो. तर 2 येतो 4चा मध्य. बघू शकता 4चा मध्य काढलेला आहे. आणि आपण इथं आपला चेस्ट पॉईंट मोजला होता. तर आपला चेस्ट पॉईंट येत होता 8.5 येत होतं. तर आपल्याला चेस्ट पॉईंट घ्यायचा आहे 9. अर्ध्यावरती घ्यायचं आहे कारण वरतून आपलं हे अर्धा इंच आहे ना, तर हे सिलाईमध्ये जाणार आहे. म्हणून आपल्याला चेस्ट पॉईंट हा आहे आपला 8.5 वरती येत होता. तर आपल्याला 9 वरती घ्यायचा आहे बरोबर. हे बघू शकता, 9 वरती मी चेस्ट पॉईंट घेतलेला आहे. आणि आपल्या चेस्ट पॉईंटचं अंतर किती होतं तर 6 होतं. तर हे बघू शकता, 6 म्हणजे 6चा हाफ घ्यायचा आपल्याला इथं. तर 3 येतोय. तर आपला चेस्ट पॉईंट इथं येतोय. तर आपल्याला खाली टक्स मारून घ्यायचा आहे. तर टक्ससाठी मी तुम्हाला मापाचा चार्ट देईल. तर मी घेणार आहे माझं 2 वरती, सॉरी 2.5 वरती घेणार आहे मी माझा 2.5 वरती. 2.5 आणि आपल्याला इथं टक्स पॉईंट हा 2.5 घ्यायचा आहे. याचा पण मी तुम्हाला चार्ट देऊन देईल. हे असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे दोन्ही पॉईंट. इथं मी 2.5 आणि 2.5 इथं काय घेतलं, आपण इथं काही मापाला आता 35 माप असेल ना तर इथं 3 घ्यावं लागतं आणि इथं पण 3 घ्यावं लागतं. असं प्रत्येक मापाचं वेगवेगळं असतं. तरी पण चला बघू आता आपण इथं. हे आता हा आपला आहे टक्स. आता आपल्याला कमरेचं माप आता छोटं झालं. पण आता आपल्याला काय करायचं आहे, हा टक्स याच्यावरती ठेवायचा आहे, असं याच्यावरती.
ठेवला हा टक्स याच्यावरती. तर आता आपल्याला कमरेचं माप टाकायचे. किती आली होती आपली कमर? 6 इंच. तर आपल्याला काय करायचे? कमरेचं माप टाकायचे. 6 इंच कमर आली आणि 1.5 इंच मार्जिन, एक्स्ट्रा मार्जिन. तर आपली कमर इथं आली आणि मार्जिन तिकडं आलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे? ही रेष डायरेक्ट इथं जोडून घ्यायची आहे याला. तर चला, हे आपलं टक्स पॉईंटमध्ये जाणार आहे आणि ही रेष आपली चुकीची आहे, कारण आपण बॅक पार्टवरती आखून घेतली होती. तर ही रेष नाही ओढली तरी चालतं, कारण आपला इथं टक्समध्ये शिवण्यामध्ये जातो. आणि हे आपला फ्रंट पार्ट तयार आहे. हा नेक आहे आणि हा आपला फ्रंट आहे. हा आपला फ्रंट आहे, तो बॅक होता आणि हा आपला फ्रंट पार्ट आहे. तर चला बघू आता. आणि मी तुम्हाला बघण्यासाठी फोटो पण पाठवत असते, फोटो पण अपलोड करत असते, तुम्ही फोटो पण बघत राहा. चला, तर आपला फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही हा कटिंग करून झालेला आहे. जसं आपण याच्यावरती माप टाकून घेतलेलं आहे तसंच आपल्याला जे काही आपलं कापड असतं, जे आपण स्टिच करणार असतो, आपण हे माप टाकलं ते आपण अस्तरवरती टाकत असतो. आता ते आपल्याला कापडावरती स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर स्टिच करून घेतल्यानंतर आपल्याला फिनिशिंग बघायची आहे. तर अशा पद्धतीचं आपण 1 टक्सचं माप टाकू शकतो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, नक्की करा. आणि तुम्हाला एक चुकी तुमची होत असेल, जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. आणि यापुढं मी तुम्हाला 4 टक्स, प्रिन्स कट आणि कटोरी ब्लाऊज सगळे डिटेल्समध्ये स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे. आणि आपण नवीन नवीन फॅशन पण बघणार आहोत. 2026मध्ये किती फॅशन येतात ते पण आपण बघणार आहोत. आणि आपल्याला सगळं काही स्टिच करायचं आहे आणि क्वीन फॅशनला एकदम वरपर्यंत, वरच्या लेवलपर्यंत घेऊन जायचं आहे. तरी पण चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.